आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज दत्त जयंती बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। आपल्यापैकी सगळ्याच स्वामी भक्तांनी आज सकाळपासून दत्त महाराजांच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा ह्या नक्कीच केल्या असतील। खरं तर आज मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आहे। प्रत्येक वर्षी जी मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमा येते, या पौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो। म्हणजे वर्षभरात येणारा हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी आपण दत्त महाराजांची आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करत असतो। बघा, आजचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। आजच्या दिवशी करायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या पौर्णिमेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा उपाय सांगणार आहे। बघा, आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सायंकाळी कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत। या काही वस्तू जाळून याचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे, ज्या धुराच्या वासाने माता लक्ष्मी आणि दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील, ज्यामुळे तुमच्या अडलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अडलेली कामं तुमची मार्गी लागतील, घरामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेली नकारात्मकता संपून जाईल, घरात जी अवलक्ष्मी आहे ही अवलक्ष्मी संपून जाईल, घरामध्ये असलेल्या सर्व वाईट शक्तींचा, इडापिडा, बाधा, नजर दोष असेल, तांत्रिक बाधा असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल। बघा, आजचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला हेच सांगत असते की पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि लक्ष्मी मातेला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। आणि आजची जी पौर्णिमा आहे ती मार्गशीर्ष महिन्यात आल्यामुळे आजचा जो दिवस आहे तो विशेष महत्त्वाचा आहे। त्यामुळे आज आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितक्या जास्त शक्य होतील तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत आणि त्यातील ही महत्त्वाची सेवा आहे। बघा, कापूर जी अशी गोष्ट आहे जी घरात जाळल्याने घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, अवलक्ष्मी क्षणात संपते आणि या कापराच्या वासाने घरात माता लक्ष्मी प्रवेश करते। कापूर ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये निगेटिव्हिटी क्षणात शोषली जाते आणि घरात संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरवली जाते। खरं तर दररोज घरात कापूर जाळणं महत्त्वाचं आहे। ज्यांना दररोज नाही जमत त्यांनी विशेष दिवशी विशिष्ट तिथीला जरी कापूर जाळला आणि कापरासोबत जर काही वस्तू जाळल्या तर नक्कीच तुमचं भाग्य बदलायला लागेल, घरामधील नकारात्मकतेचा नाश होईल, तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल, माता लक्ष्मीची अखंडित कृपा तुमच्या घरावरती प्राप्त होईल। मग आताच आपल्याला कुठला उपाय करायचा आहे तर आज सायंकाळी रात्री 12 वाजेपर्यंत 6 नंतर ते 12च्या तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक मातीचं भांड किंवा ज्यामध्ये नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे। सुरुवातीला या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी घालायची। सगळ्यात आधी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी घालायची आहे। ठीक आहे, या मोहरीच्या वरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवून द्यायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नीट ऐका, 5 लवंगा, 3 हिरव्या वेलच्या, 5 लवंगा, 3 हिरव्या वेलच्या आणि 7 काळी मिरी, या 3 वस्तांची एक पावडर म्हणजे एक तुम्हाला पूड करून घ्यायची आहे। मिक्सरलाही करू शकता किंवा खलबत्त्यात वगैरेही करू शकता। 5 लवंगा, 3 वेलच्या आणि 7 काळी मिरी, ठीक आहे, या 3ही गोष्टींची पावडर करायची आहे आणि ती पावडर केली की त्यानंतर ती पावडर एका वाटीमध्ये ठेवून द्यायची। आता पंटीमध्ये तुम्ही सगळ्यात आधी काय घेतलंय, पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी आणि त्याच्यावरती तुम्ही कापराची एक वडी तुम्हाला ठेवून द्यायची आहे। ठीक आहे, हे ठेवून दिलं की त्यानंतर यावरती थोडंसं तुम्हाला तूप घालायचं आहे। असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। हा जो कापूर आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुमचं जे देवघर आहे, ज्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो, प्रतिमा जे काही असेल तर देवघराच्या तिथे तुम्हाला हा कापूर माता लक्ष्मीला सगळ्यात आधी तुम्हाला असा ओवाळायचा आहे आणि ओवाळत असताना माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे। जी आरती असेल ती आरती म्हणा, आरती येत नसेल महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाहेश्री पीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, महालक्ष्मी अष्टकम म्हणा। महालक्ष्मी अष्टकम किंवा आरती म्हणत असताना जी पावडर तुम्ही दुसऱ्या वाटीमध्ये करून ठेवलेली आहे, वेलची, लवंग आणि काळी मिरी, तर याची ही थोडी थोडी चिमटीमध्ये पावडर घेऊन ती तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे। ठीक आहे,
या कापरामध्ये घालायचे. कापूर विझत आला की लगेच दुसरा टाका, दुसरा कापूर विझत आला की लगेच तिसरा कापूर टाका. हा धूर जो आहे तो संपूर्ण पहिल्या सगळ्यात आधी देवघराच्या समोर, तिथून घरातील प्रत्येक कोपरा, बेडरूम आणि मेन म्हणजे स्वयंपाकघर. बघा आज अन्नपूर्णा जयंती देखील आहे, त्यामुळे स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा आणि माता लक्ष्मीचा वास हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. मग स्वयंपाकघरामध्ये जे 4 कोपरे आहेत, या 4 कोपऱ्यांना, त्यानंतर घराचा जो मेन दरवाजा, मेन उंबरठा आहे, या मेन उंबरठ्याच्या वरती घराच्या बाहेरचा जो मेन समोरचा भाग आहे, या समोरच्या भागात तुळशी मातेच्या समोर सगळीकडे हा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. महालक्ष्मी अष्टकं म्हणेपर्यंत 1दा 2दा 4दा 5दा जेवढ्या वेळा तुम्हाला म्हणणं शक्य आहे, जेवढ्या वेळा तुम्हाला घरभर फिरणं शक्य आहे, तेवढ्या होईपर्यंत तुम्हाला ते महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि हा धूर घरभर तुम्हाला पसरवायचा आहे. कापूर जळत असताना कंटिन्यू त्याच्यामध्ये चिमटीमध्ये थोडं ही पावडर जी तुम्ही बनवलेली आहे, ही पावडर तुम्हाला टाकत राहायची आहे आणि कापूर जो आहे तो तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे. महालक्ष्मी अष्टकं म्हणून झालं, संपूर्ण घरभर हा धूर पसरवून झाला. ही पावडर जी तुम्ही बनवली होती ती सगळी संपली की त्यानंतर जेव्हा हा धूर शांत होईल, याची राख थंड होईल, तेव्हा ही जी सगळी राख आहे, ही सगळीच्या सगळी राख तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे सर्व मिक्स करून घराच्या पुढच्या भागामध्ये, अंगण असेल, ओटी वगैरे काय असेल तर तिथे तुम्हाला हे शिंपडायचं आहे किंवा घराच्या थोडंसं पुढे निघून 4 दिशांना तुम्ही शिंपडलं तरीही चालेल. बघा, लवंग, वेलची आणि काळी मिरी. लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी गोष्ट आहे, जिच्या वासाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रसन्न होते. तर वेलची ही धनप्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. आणि जेव्हा तुम्ही काळी मिरी याच्यामध्ये घालाल तेव्हा तुमच्या घरामध्ये असलेली जी बाधा असेल, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल तर ती वाईट शक्ती क्षणात त्या काळी मिरीमध्ये खेचली जाते. काळी मिरी ही उपाय करण्यासाठी आणि उतारा करण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. या तिघांची पावडर जेव्हा तुम्ही या कापरामध्ये घालाल तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मकतेचा, वाईट शक्तींचा, सगळ्या काही बाधांचा नाश होईल आणि लवंगाच्या आणि इलायचीच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न होईल. जेव्हा तुम्ही यामध्ये ऑलरेडी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी घालाल, जे तांत्रिक बाधा घालवण्यासाठी विशेष महत्त्वाची समजली जाते. घरात कुठेही जर अवलक्ष्मी असेल किंवा घरात कुठेही करणी बाधा असेल, घरातील कुठल्याही सदस्याला कुठलाही दोष असेल, मग तो पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा मग कुठलाही ग्रहदोष असेल, ह्या सगळ्या दोषांचं क्षणात निवारण होईल. आणि जेव्हा दोष संपतील, वाईट शक्तींचा नाश होईल, तेव्हा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी यांची प्राप्ती होईल. ज्या ज्या इच्छा पूर्ण होताना अडथळे येत आहेत, हे अडथळे सर्व कुठेतरी समाप्त होतील, आर्थिक प्रगती व्हायला लागेल आणि सर्व काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. बघा, आज कापरासोबत जर या काही वस्तू तुम्ही जाळल्या तर नक्कीच तुमची प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी राहील. बघा, घरात पैसा नुसता असूनही चालत नाही. बरीच घरं अशी आपण बघतो ज्या घरात खूप पैसा असतो पण सुखच नसतं. जेव्हा जेव्हा तुम्ही असे उपाय करता तेव्हा तुमच्या घरात पैसा पण येतो, पैसा टिकतो पण आणि घरामध्ये सुख, समृद्धी देखील नांदते, ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर असे उपाय आणि अशा सेवा करून तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणू शकता. घरामध्ये तुम्ही लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकता. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने आजचा हा उपाय अवलंबून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.